सांगली जिल्ह्यातील ताकारी पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेत एका निळ्या पल्सरवरून दोन अज्ञात सोनसाखळी चोरटे यांनी ताकारी येथे महिलेच्या गळ्यातील पल्सर मोटारसायकल गाडीवरून सुसाट वेगाने आलेत आणि सोन्याचे दागिने हिसडा मारून विट्याच्या दिशेने गेले। चोरट्यांनी सोनसाखळीवरती डल्ला मारल्यानंतर व घटनास्थळावरून धूम ठोकल्यानंतर तातडीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यात तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिल्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे सह गोपनीय अंमलदार पोलिसांचा फौज फाटा तसेच विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक पोलीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात व बलवडी येथे तातडीने या मार्गावर नाकाबंदी करत सदर पल्सरसह अन्य मोटारसायकलवरून येणाऱ्यांची झडती व तपासणी केली। निळ्या रंगाच्या पल्सरवरून चोरट्यांनी पलायन केलेले निळ्या रंगाच्या पल्सर सुद्धा तपासणी करत माहिती घेतली। सदर या चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेज पाहत ताकारी पोलीससह सांगली जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाणे पोलीस अधिकारी कर्मचारी व सोनसाखळी चोरट्यांचा सर्व मार्गावर नाकाबंदी करत शोध घेत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।